देवाशिषराव एकटे जाणार अमेरिकेला? मीरेला न नेण्याचं कारण काय? हेच तर. आणि ही ताई एकटी राहायला बरी रेडी झाली. मधुरा, मीरा जर जाणार नाही देवाशिषरावांसोबत, मग मीरा का इथे राहणार? नाही, नो वेज. मी नाही होऊ देणार आहे. एक मिनिट, तिचं घर आहे ना, मग इथे कशाला? उत्तरा बरोबर राहील तिची ती. अरे देवा, म्हणजे मी त्या दिवशी देवाशिषरावांना जे सांगितलं ते फारच मनावर घेतलेलं दिसतंय त्यांनी. काय काय बोललीस तू त्यांच्याशी? तू रागवू नकोस बाई. म्हणजे कसं ना, माझी ना फार अशी विचित्र कोंडी झाली होती बाळा. एक मिनिट मावशी, नक्की तुमच्यात काय बोलणं झालंय ते सगळं खरं सांग मला आता. ऐक, चिडू नको. काय झालं माहितीये का, त्या दिवशी मी असं ना फोनवर अशी बोलत होते आणि समोर आले देवाशिषराव आणि मग ते आले आणि विचारायलाच लागले मला. मग काय करू? मावशी, तू हे बोललीस माझ्याबद्दल? का केलंस तू हे? काय करू मी? मला काहीच कळत नव्हतं. मला ते म्हणाले, तुम्ही नाही सांगितलं तर मी इतर ठिकाणाहून माहिती काढू शकतो. आणि त्यांना मीरेचं आणि आदित्यचं गुपित कळलं होतं. आता अशा वेळेला सांग, जर मी त्यांना खोटं सांगितलं असतं तर माझ्याबद्दलचं मत वाईट झालं असतं ना त्यांचं. म्हणून मी. अच्छा, आणि माझ्याबद्दल मत वाईट झालंय त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? आणि तू हे सगळं मला आत्ता सांगतेस? आता जे झालंय त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे काय होणार याचा विचार करणं राजा. शेवटी म्हणजे मी काही केलं तरी मी प्रेम करते ग तुझ्यावर. मावशी आहे मी तुझी. चुकलो माझं. पण एक शब्द बोलू नकोस तू माझ्याशी. गप्प बस. एक सेकंड. नाव आय गेट इट. म्हणून जिजू मला तुला दुसरा मुलगा चालेल का असा आमिष देत होते. म्हणजे ते मला म्हणाले की अब्रॉड मधला मुलगा शोधून देतो तुला. मला ओके वाटला हा ऑप्शन. मी लगेच हो बोलले त्यांना. घ्या, म्हणजे माती तू पण खाल्लीसच. मधुरा, म्हणजे ते बघत होते की तुझं आदित्यवर किती प्रेम आहे. गॉड, मतलब माझ्या लक्षात कसं आलं नाही? मग आता काय करतील ग ते? मे बी ते सगळं खरं जाणून ताईला डिवोर्स देणार असतील. मग ताई आणि आदित्यचं लग्न लावून देणार. काय? नाही, असं कशाला करतील ते? या ताईने रडून रडून आपली लव्ह स्टोरी सांगितली असेल. पागळले असतील जीजू. झालं, त्या दोघांचं लग्न लावून द्यायलाही रेडी झाले असतील म्हणून. ती ताई पण ना, तिला पाहिजे ते मिळवण्यासाठी वाटेल ते करू शकते. तेव्हा डोकं फुटायची वेळ आली माझी. नाही, असं काही नसणार. नाही, आदित्य अथर्व त्यांच्याच रूम मध्ये. म्हणजे असं काही होईल अशी हालचाल पण त्यांच्यामधून दिसत नाहीये मला. नाही, पण बघितलं पाहिजे ना.
नक्की काय काय होतं हे आपल्याला कळायलाच हवं. चल चल एक काम कर, चल आपण जाऊया. चल ये ये लवकर. अरे अथर्व लोटस काय, उठ 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 पटकन. अरे काय 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 झालं? झालं नाही, होणार आहे. म्हणजे मीराचं आणि माझं लग्न होणार आहे. म्हणजे मी मीराशी बोललो सगळं. माझं तिच्यावर प्रेम आहे तिला माहितीच आहे, पण देवाशिषच्या अशा वागण्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, त्यांना आम्हा दोघांना एकत्र आणायचंय. अच्छा, मग ती काय म्हणाली? ती म्हणाली की मला विचार करायला थोडा वेळ दे म्हणून. विचार का रे? अरे इतक्या सगळं पटकन घडतंय, तिला कळत नसणार. आणि तिला वेळ हवाय ना, घेऊ दे ना वेळ, घेऊ दे. तर हे सगळं बोलून झाल्यावर मी तिला सांगितलं की माझं असूनही तिच्यावर खूप 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 प्रेम आहे. असं म्हणालास? अरे म्हणजे जरा फिल्मी स्टाईल मध्येच म्हणालो. आता सगळं नीट होईल. पण दादा मग ती काय म्हणाली? अरे तिने म्हणायला कशाला पाहिजे, तिच्या डोळ्यात दिसत होता ना मला. झालं मग. खूप वाट पाहिली रे या क्षणाची, पण शेवटी माझं प्रेम जिंकलंच. अरे दादा यार, तुझी परिस्थिती आहे ना आम्ही सगळ्यांनी अशी जवळून पाहिली रे, आणि अखेर सच्चे प्यार की जीत होती रे. काय दादा किसान रे, दादा किसान लग्न विघ्न करतो. मावशी, म्हणजे आपल्या दोघींनाच माहित नाही नक्की काय चाललंय ते. हॅलो, माझा निर्णय झालाय. नाही, कोणत्याही दडपणाखाली किंवा घाईत हा निर्णय घेतला नाहीये मी. पूर्ण विचार करून घेतलाय. हो, मला माहितीये मी काय करते. पूर्ण कल्पना आहे मला त्याची. पण आपण घरात नको भेटायला, कुठेतरी बाहेर भेटू. हो, मी आदित्यला कळवते. ठेवते. मीरा, मीरा, मी तुला सांगू शकत नाहीये मी किती आनंदी आहे ते. मला माहित होतं तू माझ्याकडे परत येणार म्हणून. नाही, आपण नाहीच राहू शकत इतर कुणासोबत आनंदी. तुला वेळ हवा होता ना, पण मला माहित होतं तुझा निर्णय काय असणार आहे ते. झालं ना सगळं नीट?
हो 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 मी 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 येतो ना, लगेच निघतो. हो 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 भेटूच आपण. मीरा मीरा थँक्स. या बाय. काय 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 झालं? अरे मीराचा फोन होता. ती म्हणाली की घरी नको, बाहेर भेटूयात. अथर्व मी निघतो. अरे तुझं मीराताईवरचं प्रेम पाहिलंय ना मी. दादा हा तुझाच विश्वास आहे की आज मीराताई तुला परत भेटणार आहे. अरे आधी तू जेव्हा सांगायचंस ना तेव्हा आम्हाला पटायचंच नाही. अरे आता पटतंय ना? आधी तू जेव्हा तिच्याबद्दल विचार करायचास ना तेव्हा खरं तर तुझा राग यायचा मला, पण आता वाटतंय की तेव्हा तू बरोबर होतास. अथर्व सॉरी यार, म्हणजे मी तुला आणि काकांना खरंच खूप त्रास दिला. म्हणजे खूप विचित्र वागलो तुमच्याशी मी. थँक्स मला सांभाळून घेतल्याबद्दल. चल चल आता समारोपाचं भाषण दिल्यासारखं सगळं बोलू नकोस. जा लवकर फ्रेश हो आणि मीराताईला परत घेऊन ये. ओके हॅलो. एक विचारायचं होतं. आता काय बोलणार आपण आणखी? पुन्हा तोच प्रश्न विचारते. हे सगळं माझ्यासाठी का करताय? मी हे सगळं तुझ्यासाठी करतो, एवढं पुरेसं नाहीये का? पण का? माझ्यासाठी का करताय? का म्हणजे मला माहित होतं गोंधळून जाणार तुम्ही, कारण तुमच्याकडे या प्रश्नाचं ठोस उत्तरच नाहीये. नाही असं काही नाहीये, उत्तर आहे माझ्याकडे. खरं तर मी हे तुझ्यासाठी फक्त करतच नव्हतो. मग स्वतःसाठी करताय असंच ना? हा म्हणजे माझाही स्वार्थ आहेच की. हे सगळं केल्यानंतर मलाही असं मोकळं झाल्यासारखं वाटणार होतं. मला ना जगातलं तू काय किंवा कोणी कायम सुखी असावं असं वाटत आलंय. कुणी आणि मी? नाही म्हणजे अर्थात तूही मला. खरं तर त्या रात्री तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी किंवा दुर्वासाठी मला जी मदत हवी होती ती लग्न न करताही मी तुझ्याकडनं मागू शकलो असतो. पण मी तुला उगाचच लग्नाच्या बंधनामध्ये अडकवून टाकलं. कारण माझा विश्वासच नव्हता की नुसती मदत मागितली तू करशील की नाही, म्हणून मी बंधनामध्ये अडकवून टाकलं तुला. माझा ना जगातल्या कुणावरही विश्वासच नाहीये मीरा. म्हणजे मला असं वाटतं की जगातली सगळी माणसं जे काही करतात ना ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी करत असतात. म्हणून मी तुला अडकवून टाकलं. त्यासाठी कारण वेगळी होती. नाही ग, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. मी जे काही केलंय ते चुकीचंच आहे आणि तेच सगळं मी आता निस्तारायचा प्रयत्न करतोय. खरं सांगू मीरा, मी ना असा नव्हतो ग. मी खूप सरळ साधा माणूस होतो, रादर आहे. कधी अचानक सैतानासारखा वागायला लागलो माझं मलाच कळलं नाही. पण आता ही घडी पुन्हा बसवायचं ठरवलंय मी. हे सगळं निस्तरणार आहे, हे सगळं परत व्यवस्थित करणार आहे मी. आणि म्हणून मी हे सगळं करतोय. इतकंच? बाकी काहीच कारण नाहीये?
म्हणजे हे सगळं करण्यामागे, माझ्यासाठी हे सगळं करण्यामागे वेगळं काहीच कारण नाहीये. बरोबर पकडलंस मला. मला काय वाटतं तुला कसं सांगू. तुला जे वाटते ते उत्तर मी देऊ शकत नाही. पण जर सगळं संपणारच आहे तर मग थांबतोस कशाला. सांगून टाक ना मनात काय आहे ते. ठीक आहे, माझं उत्तर मिळालं मला. शक्य असतं तू शेवटी तुम्हाला बोलतं केलंसच. सांगतो. हे बघ मीरा, मी ना कळलं ना, तुम्ही काहीतरी बोलत होता. नाही, आता आदित्य आलाय, आपण चल नंतर त्याच्यासमोरच बोलतो. चल. मामा, घरात काय चाललंय त्यावर लक्ष आहे तुझं? म्हणजे तुला काहीच माहित नाही आता. का उगीच आरडाओरड करतेस? तू काय झालं ते सांग ना. अच्छा, तुझी सो कॉल्ड लाडकी भाची काय गुण उधळते ते बघ ना जरा. कोण, मीरा? तिने काय केलं? का नेहमी तू तिच्या नावाने ओरडत असतेस ग? म्हणजे मी मूर्ख, तिने काही केलं तरी ती इनोसेंटच ना. आता काय झालं ते सांगणार आहेस का? बघ ना, बघ मावशी, मामालाही माहित नाही त्यांचं काय चाललंय ते. काय रे दादा, काय करतोस हे? अरे आपल्याला आपली मुलगी, आपला जावई काय करतोय कळायला नको का? अरे पण तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही काय चाललंय ते सांगा ना. मामा, जीजू मीराताई आणि आदित्यचं लग्न लावून देत आहेत. काय? हो, अरे जीजू घेऊन गेलेत त्या दोघांना. आणि आपल्याला काहीच माहित नाही दादा. ते ताई पण ना, लग्न झालं तरी माझा पिछा सोडत नाहीये. ती लाज कशी वाटत नाही ग तिला? हो ना ग. बापरे. पण देवाशिष या सगळ्याला तयार कसे होतील? कसे म्हणजे काय? जादू केली असेल ताईने त्यांच्यावर. आणि तसंही ताईला जे हवं असतं ना ते ती मिळवतच असते. तू जरा शांत राहा बघू. तुला काही माहित नसताना काहीतरी बडबडू नकोस. मामा, अरे आता अजून काय माहिती हवं आपल्याला? मी ऐकलंय ना अथर्व आणि आदित्यचं बोलणं. मेरे मेरे यार की शादी आहे, मीराताई की शादी आहे म्हणत होते. म्हणजे अथर्वला सुद्धा माहित आहे? हो दादा, आपल्याला काहीतरी करायला हवंय. काय करणार? ही लोक पण कुठे आहेत हे माहित असायला पाहिजे ना. नाही, ते कळेल आपल्याला. पण आता मी मीराताईला सोडणार नाही. तू जरा शांत हो ग. मी बोलतो तिच्याशी. नाही नाही, आता तू काही बोलायचं नाही. आता जे करायचं ना ते मी करणार आहे. तर बघ, तू रागाच्या भरात काहीतरी चुकीचं करू नकोस. आता मी मला जे हवंय ना तेच करणार आहे मामा. काय करणार आहेस? आता बघत राहा तू.